या तयार केलेल्या खताचा वापर मोगऱ्याच्या झाडासाठी तुम्ही केला तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या आणि फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये मोगऱ्याच्या झाडाची माहिती पाहणार आहोत। झाडाच्या वाढीसाठी झाडांना भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी कोणकोणती खते द्यायची, झाडाची काळजी कशी घ्यायची याविषयीची आपण माहिती पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। आता उन्हाळ्यामध्ये मोगऱ्याच्या झाडावरती अशी भरपूर फुले यायला सुरुवात होत असते, मात्र जेव्हा झाडावरती अशा प्रकारे भरपूर कळ्या आणि फुले यायला सुरुवात होते तेव्हा या झाडाला ही जास्त प्रमाणामध्ये खते देणे हे आवश्यक असते। कारण झाडावरती ह्या लागलेल्या ज्या कळ्या आहेत त्या उमलण्यासाठी, उमललेली फुले मोठ्या आकाराची होण्यासाठी झाडाला भरपूर पोषक तत्वाची देखील ही आवश्यकता असते। आपल्या घरामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याच्यापासून खत तयार करून तुम्ही मोगऱ्याच्या झाडाला हे देऊ शकता। तर आज आपण मोगऱ्याच्या झाडाला देण्यासाठी आपल्या घरातीलच या ताकाचा वापर हा करणार आहोत। जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही दह्याचा देखील हा वापर करू शकता, मात्र दही हे 1 चमचा या प्रमाणामध्येच हे घ्यायचे आहे। ताकामध्ये हे कॅल्शियम, प्रोटीन यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे याचा वापर जर आपण झाडांसाठी केला तर झाडाची वाढ ही चांगली होतेच, पण त्याचबरोबर झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होऊन झाड फुलांनी भरून जाते। मात्र या ताकाचा किंवा दह्याचा वापर हा प्रमाणशीर करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। याचा वापर हा झाडाला जास्त प्रमाणामध्ये हा करायचा नाही। तर मी या ठिकाणी हे अर्धा कप हे ताक घेतलेले आहे आणि ते आपल्याला 1 लिटर पाण्यामध्ये ते डायल्यूट करून व्यवस्थित मिक्स करून नंतर आपण याचा वापर हा झाडाला करणार आहोत। आता याच्यासोबत आपल्याला अजून 2 वस्तूंचा वापर हा करायचा आहे, त्या कोणत्याही आपण पुढे पाहणार आहोतच। मोगऱ्याच्या झाडाला हे वाढीसाठी हे जास्त सूर्यप्रकाशाची ही आवश्यकता असते, त्यामुळे जेव्हा आपण हे मोगऱ्याचे झाड कुंडीमध्ये लावतो तेव्हा या झाडाला दिवसभर भरपूर असे ऊन मिळेल अशा ठिकाणीच ठेवा, तरच या झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाडावरती कळ्या आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागण्यासाठी ही मदत होईल। त्याचबरोबर झाडावरती जी उमललेली फुले आहेत ती देखील झाडावरती तशीच सुकेपर्यंत न ठेवता ती वेळोवेळी ही काढून टाकावी, म्हणजे झाडावरच्या ज्या इतर कळ्या आहेत त्या लवकर उमलतात आणि फुले देखील ही मोठ्या आकाराची येत राहतात। मोगऱ्याच्या झाडाला हे पाणी देताना देखील हे कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहील इतपत या झाडाला हे पाणी द्यावे, म्हणजे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होऊन झाडावरती फुले ही भरपूर लागतील। त्यानंतर झाडाला देण्यासाठी मी या ठिकाणी ही केळीच्या सालीपासून तयार केलेली ही जी पावडर आहे याचा देखील खत म्हणून वापर हा करणार आहे। त्यासाठी ज्या केळीच्या साली असतात त्या उन्हामध्ये सुकून त्याची अशा प्रकारे पावडर तयार करून आपण झाडांना याचा खत म्हणून हा वापर करू शकतो। केळीच्या सालीमध्ये हे पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे घटक हे जास्ती प्रमाणामध्ये असतात आणि झाडांना फुले येण्यासाठी ही पोटॅशियम याची जास्त ही आवश्यकता असते, त्यामुळे याचा वापर हा झाडांना केल्यास फुले भरपूर लागतात। त्यानंतर मी या ठिकाणी ही वापरलेली चहा पावडर देखील हे घेतलेली आहे। चहा पावडरमध्ये देखील हे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे याचा वापर जर झाडांना केला तर झाडांची वाढ ही चांगली होते आणि फुले देखील ही भरपूर प्रमाणामध्ये लागतात। मात्र जेव्हा आपण ही वापरलेली चहा पावडर झाडांसाठी वापरतो तेव्हा ती स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकवून नंतरच याचा वापर हा झाडांना करावा। वापरलेल्या चहा पावडरऐवजी तुम्ही ताज्या चहा पावडरचा देखील हा वापर करू शकता, मात्र त्याचे प्रमाण हे थोडे कमी घ्यावे, म्हणजे 10 ते 12 इंचाच्या कुंडीसाठी ताजी चहा पावडर फक्त 1 चमचा या प्रमाणामध्येच ही वापरायची आहे। आता ही जी सर्व खते आहेत ती मोगऱ्याच्या झाडाला देण्यापूर्वी कुंडीतील माती ही थोडी हलवून मोकळी करायची, त्यामुळे माती ही भुसभुशीत होते। भुसभुशीत मातीमध्ये आपल्या झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते। मुळांची वाढ चांगली झाली तर झाड देखील हे चांगले वाढते। आता ही जी खते आहे ती देण्यापूर्वी झाडाच्या बुंध्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही जी वापरलेली चहा पावडर आहे ती 2 ते 3 चमचा
आणि केळीच्या सालीची पावडर ही 1 चमचा या प्रमाणामध्ये मातीमध्ये ही मिक्स करून घ्यायची। त्यानंतर आपण ताकापासून जे खत तयार केलेले आहे ती एका झाडासाठी म्हणजे 10 ते 12 इंचाच्या कुंडीसाठी 1 मग या प्रमाणामध्ये याचा वापर हा आपल्याला करायचा आहे। अशा प्रकारे केळीच्या सालीची पावडर, वापरलेली चहा पावडर आणि ताकाचा वापर जर तुम्ही महिन्यातून एकदा जरी मोगऱ्याच्या झाडासाठी केला तर मोगऱ्याच्या झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या आणि फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।